मित्रांनो, आपण सातत्यानं म्हाडा संदर्भात जे काही अपडेट्स आहेत ते प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय आणि आपल्याला माहिती आहे की मागेच एक आपण बातमी पाहिली असेल की जे काही म्हाडाची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घरे बांधली जात आहेत किंवा संपूर्ण वेगवेगळ्या मंडळाची जे काही घरे बांधली जात आहेत त्या वेगवेगळ्या मंडळाच्या घरे ही आजही विक्रीविना पडून असल्याचं वृत्त आपण काही दिवसापूर्वी वाचलं असेल किंवा पाहिलं असेल. कदाचित ज्याच्यासमोर ज्यांना माहिती झाली असेल त्यांनी हा व्हिडिओ स्किप केला तरी चालेल, परंतु जे काही म्हाडाची घरे पडून आहेत त्याचं नेमकं काय केलं जाणार आहे किंवा त्याची विक्री कशी केली जाणार आहे, त्याची लवकर जाहीर काढली जाणार आहे, असे अनेक अपडेट्स आपल्याला मिळालेले आहेत आणि या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. तर मित्रांनो, म्हाडाकडून जी काही घरे बांधली जातात ती वेगवेगळ्या मंडळाकडून बांधली जातात. जसं कोकण मंडळ आहे, मुंबई मंडळ आहे, पुणे मंडळ आहे, नाशिक मंडळ आहे, छत्रपती संभाजीनगर मंडळ आहे, अमरावती मंडळ आहे आणि नागपूर मंडळ, अशा वेगवेगळे जे काही प्रशासकीय मंडळ आहेत, जे काही प्रशासकीय विभाग आहे त्या मंडळाकडून म्हाडाची घरे बांधली जातात आणि सोडतीच्या माध्यमातून आवश्यकतेनुसार बदल करून ते घरे विक्री केली जातात. परंतु मागील अनेक वर्षापासून म्हाडाच्या काही विभागातील घरे ही विक्री विना पडून आहेत. अर्थातच अद्यापही त्यांची विक्री झालेली नाहीये किंबहुना त्याला हवा तसा प्रतिसाद मिळालेला नाहीये. आता ही घरे कुठे कुठे असणार आहेत तर वेगवेगळ्या उत्पन्न गटाची घरे आहेत, वेगवेगळ्या ठिकाणची घरे आहेत आणि वेगवेगळ्या किमतीची घरे आहेत. त्याच्यामध्ये 1 RK पासून ते 2 BHK 3 BHK ची पर्यंत घरे आहेत. आता ही मुख्यत्वे जी काही घरे आहेत मित्रांनो, नाशिक मंडळामध्ये जे काही पाथर्डी शिवार आहे त्या शिवारामध्ये बरीच घरे आहेत, म्हणजे नाशिक मंडळाची घरे आहेत, नागपूर मंडळाची काही घरे आहेत, अमरावती मंडळाची काही घरे आहेत, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी बरीच घरे आहेत जी अद्यापही विक्री विना पडून असल्याचं वृत्त आहे. त्याशिवाय पुणे मंडळामध्ये सुद्धा अनेक घरे आहेत जी चाकण माळुंगी आहे किंवा इतर बऱ्याच ठिकाणी ही घरे उपलब्ध आहेत. तर या घरांची विक्री करण्यासाठी म्हाडाने एक धोरण अवलंबलेलं आहे. आता एकूण जर संख्या पाहिली मित्रांनो तर याची संख्या आहे ती बरीच मोठी आहे. जवळजवळ 11,184 घरे ही पडून असल्याचं वृत्त नुकतंच मिळालेलं आहे. आता 11,184 किंवा साधारणतः 12,000 आसपासची घरे असतील असं म्हाडातून वारंवार सांगितले जाते. नेमकं या घरांची विक्री करण्यासाठी आता म्हाडाकडून पावले उचलली जाणार आहेत आणि या घरांची विक्री करण्यासाठी काही अटी शिथिल करून, काही अटींना बगल देऊन ही घरे कशा प्रकारे विकता येतील किंवा तशी घरे विकण्याची परवानगी द्यावी यासाठी म्हाडा आता लवकरच राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवणार आहे आणि तो प्रस्ताव मंजूर झाल्याच्या नंतर या घरांची जाहिरात ही नव्याने प्रसिद्ध करून ही घरे विक्रीसाठी खुली केली जाणार आहेत. म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर जी काही घरे उपलब्ध आहेत, जी काही घरे पडून आहेत ती घरे जे कोणी गुंतवणूकदार असतील, जे कोणी संस्था असतील त्या संस्थांना ही घरे घेण्याची संधी मिळणार आहे. किंबहुना वैयक्तिकरित्या तुम्हाला घर घ्यायचं तरी तुम्ही या ठिकाणी घरे घेऊ शकता. याच्यामध्ये काय धोरण अवलंबलं जाणार आहे तर या घरांची किमती करून ही घरे पुनर्विक्री केली जाणार आहेत. किंबहुना या घरांची जी काही जाहिरात आहे या घरांच्या विक्रीसाठी खाजगी संस्थेची सुद्धा नेमणूक केली जाऊ शकते असंही कुठेतरी बोललं जात आहे. त्याशिवाय ज्या काही महत्वाच्या अटी आहेत त्या अटी इथे शिथिल केल्या जाणार आहेत, जसं की उत्पन्नाची अट आहे किंवा डोमिसाईलची अट आहे किंवा इतर ज्या काही अटी आहेत त्याही कुठेतरी शिथिल करून ही घरे विक्रीसाठी उपलब्ध केली जाणार आहेत. अर्थातच प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य या तत्वावरती ही घरे कदाचित विकली जाऊ शकतात. त्या घरांची विक्री होईपर्यंत या घरांची विक्री ही सुरू राहणार आहे. आता महत्वाचं मित्रांनो, जी काही घरे आहेत ती वेगवेगळ्या एरियाची घरे आहेत. जसं मी सांगितलं की 1 BHK 2 BHK 3 BHK अशा प्रकारची घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. आता एवढंच या घरांना डिमांड का नाहीये तर ही घरे मुख्य वसाहतीपासून बऱ्याच अंतरावरती आहेत. अनेक ठिकाणी अद्यापही पायाभूत सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीयेत. अनेक ठिकाणी प्रॉपरली नियोजन केलं गेलं नाहीये त्या घरांचं. अनेक घरांचं मार्केटिंग हे प्रॉपरली केलं गेलं नाहीये, ती लोकांपर्यंत पोहोचलेली नाहीयेत असे अनेक घरे आहेत. म्हणून जी काही घरे पडून आहेत तेथील पायाभूत सुविधावरती जोर देणं आवश्यक आहे, तेथील सोयी सुविधावरती जोर देणं आवश्यक आहे. कनेक्टिव्हिटी असेल, मार्केट असेल किंवा इतर ज्या काही दैनंदिन सोयी सुविधा असतील त्याही उपलब्ध करून देणं आवश्यक आहे. परंतु नाशिकचा प्रकल्प पाहिला की नाशिक शहराच्या बाहेर आहे, जे काही पाथर्डी एरियामध्ये आहे आणि नाशिकचा प्रकल्प बाहेर असून सुद्धा त्या ठिकाणी हव्या त्या सुविधा अद्याप उपलब्ध न झाल्याने त्यांना मागणी होताना दिसत नाही. आता या ठिकाणी कोण कोण घरे घेऊ शकतात तर ज्या संस्थांना एकत्रित घरे घ्यायची असतील, 100, 150, 200 घरे घ्यायची असतील एकत्रित एकाच इमारतीमध्ये तर ते घेऊ शकतात. म्हणजे एखाद्या संस्थेला आपल्या कर्मचाऱ्यांना भाड्याने द्यायचे असतील तर ते संस्था घेऊ शकतात.
त्याशिवाय वैयक्तिक तुम्हाला एकाच फ्लोअरचे 2-2, 3-3 घरे हवी असतील, एकाला एक लागून घरे हवी असतील, तर नक्कीच या ठिकाणी तुम्हाला ही संधी मिळू शकते. पण एवढंच आहे मित्रांनो की ही घरे विक्री विना पडून एवढ्यासाठीच आहेत की या घरांच्या किमती कुठेतरी कमी करणं आवश्यक आहे, तरच याला कुठेतरी मागणी येऊ शकते, असंही कुठेतरी अंदाज वर्तवण्यात आलाय. म्हणून म्हाडाने किमतीवरती सुद्धा लक्ष द्यायला सुरुवात केलेलं आहे. त्याशिवाय शासकीय संस्था असतील, निमशासकीय संस्था असतील, त्यांना सुद्धा एकत्रितरित्या ही घरे घेण्याची संधी या ठिकाणी मिळणार आहे. त्याशिवाय भाड्याचा पर्याय सुद्धा म्हाडाकडून ठेवला जाणार असल्याची बाब आहे. म्हणजे भाडे पद्धतीवर काही संस्थांना ही घरे देता येतील का, किंवा काही नियम किंवा अटी लावून ही घरे संस्थांना भाडे तत्वावर देता येईल का, याची सुद्धा शहानिशा सुरू असल्याचं समजलेलं आहे. म्हणून अद्यापही ज्यांना या वेगवेगळ्या ठिकाणची घरे किंवा महाराष्ट्रातील वेगवेगळ्या मंडळातील घरे घेता आली नाही, त्यांना मात्र आता नव्याने ही घरे घेण्याची संधी नक्कीच मिळणार आहे. विशेषतः जे गुंतवणूकदार आहेत, ज्या शासकीय संस्था आहेत, ज्या निमशासकीय संस्था आहेत, ज्यांना एकत्रित घराची खूप जास्त आवश्यकता आहे, अशांना मात्र या ठिकाणी नक्कीच चांगली संधी मिळणार आहे. त्याशिवाय जॉब लोकेशननुसार जे वैयक्तिक अर्जदार असतील ते सुद्धा या लॉटरीमध्ये नक्कीच अर्ज करून आपल्या घराचं स्वप्नही पूर्ण करू शकतात. आता एवढंच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की या घरांच्या किमती किती कमी केल्या जातील आणि या घरांची विक्री कोणत्या प्रकारे केली जाणार आहे. म्हणजे प्रथमपराने हे तर तत्व लागू केलं जाईलच, परंतु नेमकं अटी कोणत्या शिथिल केल्या जातील, कोणते कागदपत्रामध्ये सूट मिळणार आहे, हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. आणि हे सगळ्या बाबी आपल्याला येत्या काही दिवसात समजणार आहेत आणि त्याच्यानंतरच ही जाहिरात कुठेतरी म्हाडाकडून प्रसिद्ध केली जाणार आहे. तर हे होतं मित्रांनो म्हाडाच्या 11,184 घरासंदर्भातलं महत्त्वाचं अपडेट, जे आपल्यापर्यंत पोहोचवणं आम्हाला आवश्यक वाटलं. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.